पूर्तता केली जाईल। स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एकेकाळी 400-450 कोटीचा टर्नओव्हर करणारी ही संस्था 50-50 कोटी रुपयेचा प्रॉफिट करणारी ही संस्था ज्या ज्या अधिकाऱ्यांमुळे या खड्ड्यात पडली आहे, माननीय वळसे पाटील साहेब म्हणाले, माननीय अतुल भातखळकरजी म्हणाले, आपण त्याची चौकशी हे सामान्य जणांकडनं करून घेऊ नका, ही चौकशी तुकाराम मुंडे साहेबांकडनंच करून घ्या। ही चौकशीचे अधिकार तुकाराम मुंडे यांच्याकडे द्या आणि हाफकिनची इन्स्टिट्यूटची चौकशी झाल्यावर या सभागृहामध्ये माशेलकर समितींचा अहवाल आपण ठेवणार आहात। पण माशेलकर समिती 2017 मध्ये अहवाल देऊन गेली, आज 2026 आहे, केवळ 1400 कोटी रुपये मागितले होते। ही सरकार एवढी दुबळी आहे का? कुठली सरकार असेल ती की 1400 कोटी रुपये लोकांचा जीवनमान राखणारी, लोकांना अपंगत्वाकडनं वाचवणारी, अँटी वेनम लस बनवणारी, DTPची लस बनवणारी ही संस्था जगवण्यासाठी की कोणती दुबळी सरकार आहे जे 1400 कोटी रुपये देत नव्हती? अध्यक्ष महाराज, आणि म्हणून हा रिलायन्स लाईफ सायन्स असो किंवा कोणी असो, हे व्यावसायिक लोक आहेत, धंदे करणारी लोक आहेत, त्यांना प्रॉफिट पाहिजे। आपण सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात ज्यांचे हाफकिनच्या संदर्भात म्हणणे आहेत त्या सर्व आमदार आणि सर्व लोकांना एक्सपर्ट्सना घेऊन एक बैठक करा। हाफकिन कधीच प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये जाणार नाही, कारण आपण प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये गेले की याचे सगळे सिक्रेट्स ज्या लसीचे आहेत, तुमच्या ज्या सगळ्या रजिस्टर केलेल्या त्याचे एनएम आहेत, हे सगळे लोकांना तुम्हाला द्यावं लागेल। म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, ही तपास आपण तुकाराम मुंडे साहेबांना देणार का? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न असा आहे की आपण सरकारकडनं जी मदत लागेल ती द्या किंवा बॉन्ड बाहेर पाडा। लोक हाफकिनच्या नावाने कोट्यावधी रुपयाचे बॉन्ड देतील, पण हे प्रायव्हेट पार्टनरशिपचे धंदे बंद करा आणि फुल टाइम IAS ऑफिसर त्या तिकडे लावा आणि हाफकिनची साफसफाईची जबाबदारी, साफसफाई म्हणजे कचरा काढायची नाही, परंतु हाफकिनच्या गैरव्यवहारची साफसफाईची जबाबदारी आपण FDIचे कमिशनर तुकाराम मुंडेंना देणार का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, जरा वेळापूर्वीच मी आयुक्त मुंडे साहेबांना सांगितलं का साहेब, हे जे हाफकिन महामंडळ आहे ते सुस्थितीत आणायचं असेल तर अनेक लोकांच्या चर्चा आहेत का तुकाराम मुंडे साहेबांना सदरचा चार्ज द्यावा, त्या पद्धतीने चार्ज दिला जाईल। अध्यक्ष महोदय, हा प्रश्न यापूर्वी सुद्धा या सभागृहामध्ये खूप वेळा चर्चेला गेला। या हाफकिनचं खाजगीकरण करायचं काम हे जवळपास सरकारने निश्चित केलं होतं, त्यावेळेस सुद्धा आपल्या निदर्शनास ही बाब आली। अध्यक्ष महोदय, खाजगीकरणच्या नावाखाली शासनाची करोडो रुपयाची मालमत्ता, आता तुम्ही म्हणालात की 1 इंच जमीन दिली नाही, नंतर पुन्हा बोलताना म्हणालात की 5 एकर जमीन टाटाला दिली, म्हणजे तुमच्याच बोलण्यात किती विसंगती आहे। 1 इंच दिली नाही म्हणून सांगायची आणि 5 एकर जागा टाटाला दिल्यानंतर कबूल करायचं। अध्यक्ष महोदय, त्रिवेणी लस जी आहे, खरं तर आम्हा सगळ्यांना हाफकिनने वाचवलंय। 2007 मध्ये याच्यामध्ये रिसर्चसाठी, या त्रिवेणी लसीच्या रिसर्चसाठी नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं बनवण्यासाठी अद्ययावत मशीन घेण्याचा प्रपोजल होता। हे जर देऊन टाकले असते, त्यावेळच्या त्या महेंद्रनी हे आर्थिक निधीची मागणी आपल्याकडे राज्य शासनाकडे नाही म्हणून खाजगी कंपनीकडे ते पाठवलं। इथेच तर चूक झाली। जर हे त्या ठिकाणी पाठवलं गेलं नसतं आणि तुमच्या डिपार्टमेंटनी पैसे दिले असते त्रिवेणी लसीच्या अद्ययावतीकरणासाठी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरायसाठी, तर आज ही संस्था मोडकळीशिवाय प्रश्नचिन्ह निर्माण झाला नसता। इथेच बेईमानीची खरी रूट जे आहे हे तुमच्या खात्याच्या इथेच बेईमानीचंही दिसते आहे। म्हणून माझा प्रश्न एवढाच आहे की तुम्ही यासाठी लागणाऱ्या या अद्ययावत यंत्रसामुग्रीसाठी, तंत्रज्ञानासाठी, हे त्रिवेणी लसीच्या बनवण्यासाठी आपण 150 कोटी रुपये लागतात फक्त। ते 150 कोटी रुपये जर आपण दिलेत आणि तुम्ही आम्हाला सांगा, इथे हे 1500 कोटीच्या मालमत्ता ही सगळी आता हे कवडीमोल भाव आणि पुन्हा अदानी सारखा येईल आणि लुटून जाईल। म्हणून माझा प्रश्न आहे की तुम्ही ते 150 कोटी रुपये या अद्ययावतीकरणासाठी देणार का, आपल्या याच्यासाठी, तंत्रज्ञानासाठी,
नवीन त्रिवेणी लस करण्यासाठी? आणि दुसरा प्रश्न की ही संस्था कोणत्याही परिस्थितीत आम्ही याचं खाजगीकरण करणार नाही, हे या ठिकाणी सांगाल का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या संस्थेचं कुठं खाजगीकरण केलं जाणार नाही आणि शासनामार्फतच तिला कशा पद्धतीनं मोठं करता येईल त्या संदर्भात वेगवेगळ्या ज्या खूप अडचणी आहेत त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी मी आता जरा वेळापूर्वीच बोललो की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकारी बोलून आणि तुमच्यासारखे त्याच्यातले काही प्रमुखांना बोलून त्याच्यातून मार्ग काढला जाईल. टाटाच्या संदर्भात जमिनीचा उल्लेख जो केला तो आपण टाटांना विकलेली नाही ती जमीन, ती करारानं त्या ठिकाणी दिलेली आहे. निश्चितच ह्याच्यातून रिसर्च सेंटरसाठी ह्याच्यात निश्चित कुठल्याही प्रकारचा तसा हे होणार नाही. 150 कोटी रुपयाच्या संदर्भातच मुख्यमंत्री महोदयाकडे त्या 150 कोटी त्यावेळेचे होते, आता 150पेक्षाही जास्त पैसे लागतील म्हणून साहेबांसमोर बैठक